हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता आज दिवस दुसरा आहे आणि मी जसं काल म्हणाले होते की काही अजून कॉस्ट्युमच्या ज्या ट्रायल्स आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि त्या करण्यासाठी मला परत दुसऱ्या दिवशी यावं लागणार आहे. सो मी आज आलेली आहे संध्याकाळी सेटवर. तर आता माझ्या काही कॉस्ट्युम ट्रायल्स होतील. इथे आत्ता लावलेत माझे कॉस्ट्युम्स. सो मी आता पटकन मेकअप करते. नाश्ता आलेला आहे. खरं तर नाश्ता आलेला आहे मंचुरियन. सो ते खाईन, मेकअपला बसेन आणि पटकन रेडी होऊन मग फोटोशूट वगैरे पण होईल माझा. सो आता मी पटकन रेडी करते. सो आमचा ह्या कपड्यातलं झालं आहे आत्ता चेंज म्हणजे फोटोज काढलेले आहेत. आता नेक्स्ट कुर्ता आहे तो घालून परत फोटोज काढायचा. सो लवकर काढतो. A few moments later. रमा रागवला असताना मला एक्सटेन्शन लावायला लागायचा विग आणि तो लावल्यानंतर एक माझी ठरलेली वेणी होती तीच मला घालायला लागायची आणि जी फक्त अरुणाताईंना इतकी व्यवस्थित जमायची. कुणीही करून येऊ देत. नंतर शेवटी असं व्हायचं की ऐका ना ते नाही आलंय नीट. त्याच फक्त ती घालायच्या वेणी माझी. ती इतकी परफेक्ट यायची की मग नंतर कधीही टचअपची दिवसभरात गरज पडायची नाही. एकदा सकाळी घातलं की झालं. येस, आता आम्ही जातो ह्या कुर्त्यावरचे फोटोज काढण्यासाठी. बाकी सगळं कपडे इकडेच. चलो आम्ही जातो सेटवर. आता इकडे येऊ शकतो. सो हा जो सगळा सेट आहे तो आहे TMGGचा. तुम्हाला दाखवते. हा सगळा हॉल असायचा म्हणजे तुझेच मी गीत गात आहे या सिरियलचा. आणि हे जे आहे हे त्यांचं किचन होतं. तुझेच मी गीत गात आहे या सिरियलचा. तर हे किचन होतं. तिकडे हे जे मागे डायनिंग टेबल दिसतं आहे तर तिथे डायनिंग टेबल आणि हॉल असे ते सीन व्हायचे. आणि अजून एक अच्छा ही एक लहान मुलींची बेडरूम होती. तर हे असा एक सेटअप असतो
जो इथे असाच तयार असतो, म्हणजे पटकन येऊन शूट जर करायचं झालं तर आपण करू शकतो. सो हा सेट तर मी तुम्हाला दाखवला. आता मी तुम्हाला दाखवेन आमचा जो पुरोहितांचा वाडा आहे तो सेट दाखवेन तुम्हाला. आणि तुम्हाला ही एक जागा दिसत असेल, ह्या ठिकाणी सुद्धा तुझेच मी गीत गात आहे जे काही काही सीन शूट व्हायचे. सो ती ही जागा आहे. आणि एक छोटीशी गंमत दाखवते तुम्हाला सगळ्यांना. हा जो डोअर दिसतो, ह्या डोअरमधून इकडे गेलो की डिरेक्टली हा इथे पुरोहितांचा वाडा येतो. म्हणजे हा जो मागचा दरवाजा आहे ह्याच्यातून आपण तुझीच मी गीत गात आहे या सेटवरती जातो आणि त्या दरवाज्यातून इकडे आल्यानंतर हा आमचा पुरोहितांचा वाडा हा दिसतो. सो मी तुम्हाला ऐश्वर्या म्हणजे सॉरी रमा आणि राघव यांची मी रूम दाखवते. सो हा त्यांचा एंट्रन्स आहे. सो ही इथे रमा राघव यांची रूम होती. इथे भिंतीवर त्यांचे फोटोज होते सगळे लावलेले. त्यानंतर त्याच्याच बाजूला शेजारी म्हणजे इथून आत आल्यानंतर इथे होती कार्तिक आणि पूजाची रूम होती, जिथे पूजा आणि कार्तिकाकडून खूप मार खाल्लेला असतो. ती ही आमची इथे रूम होती. हा आमचा बेड होता. आणि इथूनच अजून एक दरवाजा आहे जाण्यासाठी. हां, इथून आमच्याच रूममधून एक छोटासा दरवाजा केलेला आहे. त्या दरवाजातून आल्यानंतर इथे होती ती गजानन पुरोहितांची रूम होती. तीच आजीची पण कधी कधी केली जायची, बेड फक्त शिफ्ट करून. तर असं ट्रिक्स होत्या. आणि तिथून एक दरवाजा गेल्यानंतर हे तुम्हाला बऱ्याच वेळा दिसलेलं असेल की इथे आमचे जेवणाचे सीन व्हायचे. सो हे जेवणाचे सीन जे असायचे ते आम्ही इथे करायचो. आमचा टेबल वगैरे इथे असायचा. आणि आमचं किचन दाखवते मी तुम्हाला. सो येस, हे जे होतं ते पुरोहितांचं किचन होतं. ह्या इथे गॅसच्या इथे भरून आम्ही सगळे सीन्स करायचो आणि इथे कॅमेरा असायचा पलीकडच्या बाजूला. सो हे असे इंटरनल सगळ्या आमच्या रूम्स आहेत. हा इथे एक जिना आहे जो वरती काही नाही. सो असं आहे. आणि बाकी काय तर माझं जे काही फोटोशूट होतं ते झालेलं आहे. मी माझ्या नॉर्मल कपड्यांमध्ये परत आलेली आहे. तर मी तुम्हाला तो जो काही सेट होता तर तो पण मी दाखवला. दोन्ही सेट, तुझेच मी गीत गात आहे आणि रमा राघवाचे दोन्ही मी तुम्हाला सेट दाखवले. आणि फोटोशूटही छान झालं, कॉस्ट्युम ट्रायल्स पण खूप छान झाल्या. सो आता फायनली उद्यापासून शूट सुरू होतं आहे. सो आता उद्या शिफ्ट किती जे आहे ते कळेलच थोड्या वेळाने. सो आता माझं तसं म्हणायला झालं तर पॅकअप झालं आहे. सो मी आता निघते आणि बघते आता खाण्याचं काय करता येईल. आज काहीतरी वेगळा मेनू बनवला पाहिजे. सो चला निघूयात आता इथून. तर मी घरी आले आणि त्याच्यानंतर हे सगळं बनवलं जेवण, पोळी, कोबीची भाजी आणि लोणचं. आणि आता मी जेवायला बसलेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग हा कसा वाटला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.